उत्तुंग भरारी घेणारा सात्विक अश्विनी राहुल निरगुडे. मार्च 2020 मध्ये संपूर्ण देशात कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला होता. त्यामुळं सर्व शाळा बंद होत्या आणि सात्विक 1 महिना घरीच होता. सर्वांप्रमाणेच सात्विक सुद्धा घरात राहून मोबाईल किंवा टीव्ही पाहून टाइमपास करत होता. पण त्याच दरम्यान मोबाईलमधल्या यूट्यूबवर सर्फिंग करत असताना त्याला रोप स्किपिंग म्हणजेच दोरीच्या उड्यांच्या व्हिडिओंनी आकर्षित केलं. लॉकडाऊनमध्ये सात्विक कंटाळला. मोबाईल बघता बघता यूट्यूबवर काही स्किपिंगचे व्हिडिओ बघितले आणि मुळातच त्याला लहानपणापासून स्किपिंगची आवड होतीच. तर मग तो आमच्याशी बोलला. आम्ही सगळ्यांनी बघितले आणि ठरवलं की आता याला सपोर्ट करूया आणि स्किपिंगमध्येच मग काहीतरी करता येईल आणि इथून त्याची प्रॅक्टिस सुरू झाली. अशा प्रकारे सात्विकनं लॉकडाऊनमध्ये स्किपिंगचा सराव करायला सुरुवात केली. दिवसभरात 1 ते 2 तास तो प्रॅक्टिस करायचा. त्याच्या आईनं सकाळी तो उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत त्याच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळणं, त्याला प्रोटीनयुक्त आहार देणं यावर तिनं विशेष मेहनत घेतली आणि त्यासाठी आहार तज्ञांचं मार्गदर्शन सुद्धा घेतलं. सात्विक शुरू से भी बहुत एक्टिव बच्चा रहा है. बचपन से भी वो हमारे रोटरी क्लब ऑफ नासिक रोड में आता था और कोई ना कोई प्राइज लेकर ही जाता था. बट क्या हुआ, फिर आया लॉकडाउन में वो बोर होने लग गया. मेरी अश्विनी से रेगुलर बात होती थी तो अश्विनी ने फिर मुझे बताया उसका रुझान स्किपिंग की तरफ है. धीरे धीरे हमने देखा कि उसका प्रोग्रेस हो रहा है काफ़ी अच्छा. तो क्यों नहीं हम जो ऑफकोर्स उसके फ्रेंड्स भी हैं अश्विनी के एंड प्लस सात्विक को बचपन से देखा है, तो क्यों नहीं हम वो प्रोफेशनल अपना नॉलेज सात्विक को दें. तो मैंने बस उसको वो एडवाइस किया कि जैसे फाइबर रिच डाइट होना चाहिए, प्रोटीन रिच डाइट ग्रोइंग चाइल्ड के लिए बहुत अच्छा रहेगा, हाइड्रेशन मेंटेन रखना है ऐसे टाइम पे, और उसने वो सब फॉलो किया है. तो कोई शक ही नहीं था कि वो वहाँ तक ना पहुँचे जहाँ तक वो आज पहुँचा है. दिवसा सात्विक शाळेचे ऑनलाईन क्लास अटेंड करायचा आणि अभ्यासाचं रुटीन सांभाळून संध्याकाळी स्किपिंग प्रॅक्टिसला दररोज वेळ द्यायचा. सात्विक रोज 2 ते 3 तास प्रॅक्टिस करत होता. प्रॅक्टिस करताना माझे त्याच्याकडे वैयक्तिक लक्ष होते. त्यावेळेस माझ्या असे लक्षात आले की याची स्किपिंग प्रॅक्टिस आता रेकॉर्ड लेवलला गेलेली आहे. त्यामुळे मग आम्ही इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसाठी ॲप्लिकेशन करायचे ठरवले. आणि शेवटी तो दिवस आला. सात्विकनं 13 मार्च 2021ला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड केला आणि लगेच त्याच दिवशी सात्विकनं एशिया बुक ऑफ रेकॉर्ड सुद्धा केला. दोन्ही रेकॉर्ड्समध्ये सात्विकनं 5 मिनिटात 805 दोरीवरच्या उड्या मारल्या. त्याला एशिया बुक ऑफ रेकॉर्ड करून ग्रँड मास्टर हा किताब मिळाला आणि सगळ्यांना अर्थातच खूप आनंद झाला. सात्विक इस्पॅलियर या नाशिकमधल्या नामांकित स्कूलचा विद्यार्थी आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर शाळा सुरू झाल्यानंतरही त्यानं आपला सराव सातत्यानं सुरू ठेवला. त्यानं स्टेट लेवल स्पर्धेत स्पीड स्प्रिंटमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. उत्तम प्रदर्शन केल्यामुळे तो दिल्ली इथल्या नॅशनल लेवलच्या कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा सिलेक्ट झाला. त्यात त्यानं 25 मिनिटात 2500 स्किप्स केल्या आणि ब्रॉन्झ मेडल मिळवलं. स्किपिंगमध्ये त्याची आवड आणि लवचिकता पाहून त्याच्या पालकांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा विचार केला. त्यासाठी ऑनलाईन अर्ज सुद्धा दाखल केला. या सगळ्या प्रोसेसमध्ये त्यांना कोल्हापूर इथले प्रणव यांचं विशेष मार्गदर्शन मिळालं. त्यानंतर सात्विक डॉक्टर पिंपरीकर सरांना भेटला आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार पिंपरीकर स्पोर्ट अकॅडमीमध्ये सराव करायला लागला. अकॅडमीमध्ये डॉक्टर मुस्तफा सर, विश्वास सर आणि दीपाली मॅडम यांनी सात्विकवर विशेष मेहनत घेतली. आपल्याकडे जे एक परफॉर्मन्स एन्हान्समेंट सेंटर आपण सुरू केलं, ज्याच्यामधून बरेचसे ॲथलीट्स नॅशनल लेवलला, आयर्नमॅन ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ते चमकायला लागले, तसाच हा सात्विक आहे. यांनी जे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याचं स्वतःचं नाव नोंदवून जो एक विक्रम नोंदवला आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे. पण इथपर्यंत पोचायला जी काही मेहनत लागते किंवा ज्या सिस्टमॅटिक वेनी किंवा एक टार्गेटेड परफॉर्मन्स करून आपण शिस्तबद्ध पद्धतीने ट्रेनिंग करतो, तेव्हाच असे गोल्स आपल्याला आयुष्यामध्ये अचीव्ह करता येतात. काही महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड तर्फे सात्विकचा फॉर्म स्वीकारण्यात आला. त्यांनी सांगितलेल्या सर्व नियम आणि अटींचं पालन करत सातवीत शिकणाऱ्या 13 वर्षाच्या सात्विकनं दिनांक 27 फेब्रुवारी 2023 रोजी
एका मिनिटात 239 दोरीच्या उड्यांचा विक्रम करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलं. त्याच्या स्कूलचे डायरेक्टर सचिन जोशी सर आणि प्रिन्सिपल वैशाली मॅडमनं सुद्धा त्याला वेळोवेळी खूप सपोर्ट केला. एनर्जी सगळ्यांमध्ये असते, पण ती एनर्जी चॅनलाइज करणं फार महत्त्वाचं असतं आणि सात्विकने ती एनर्जी चॅनलाइज केली म्हणून एका मिनिटात 239 त्याने उड्या मारलेल्या आहे. हा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे. म्हणून इस्पॅलियर स्कूलने त्याला बी द चेंज अवॉर्ड दिलेला आहे. येस, बी द चेंज यू विश टू सी इन द वर्ल्ड. हा आमचा स्कूलचा चेंज मेकर आहे. मुलांच्या एनर्जीला, मुलांच्या स्वप्नाला जेव्हा स्कूल एक सपोर्ट देत असते तर मुलं चेंज मेकर बनतात. आम्हाला खूप अभिमान आहे सात्विकचा. आणि अजून रेकॉर्ड करतोय ना तो आता काय 20 सेकंदामध्ये 1 leg 100 एका पायावर उड्या मारणारे. मला असं वाटतं की तो एका पायावर अशा असंख्य उड्या मारत आयुष्य पुढे जाईल असं मला वाटतं. सात्विकची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची बातमी सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये छापून आली. अनेक मान्यवरांतर्फे त्याचा सत्कार करण्यात आला. आतापर्यंत सगळ्यांच्या सपोर्टने मी बरेच रेकॉर्ड केले, पण मला अजून रेकॉर्ड करण्याची क्षमता आहे आणि मला गॅरंटी आहे ते मी करेलच. असा हा होनहार सात्विक भविष्यात अनेक रेकॉर्ड्सला गवसणी घालेल यात शंकाच नाही. त्याच्या या सोनेरी क्षणांसाठी त्याला खूप खूप शुभेच्छा.